आता पाहूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 24 फेब्रुवारीपासून गावागावात रास्ता रोको आंदोलन। मनोज जरांगेंची घोषणा। सकाळी 10:30 ते दुपारी 1 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 7 पर्यंत आंदोलनाची वेळ। 12वीच्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्या, जरांगेंचं आवाहन। आपण आपल्या गावात शहरावाल्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता, संपवायचं 1 वाजता। नेत्यांनी आमच्या दारात यायचं नाही, नेत्यांच्या दारातही कोणी जाऊ नका, याला गावबंदी समजा। नेत्यांच्या आणि मराठ्यांचा आता काही संबंध नाहीये। मनोज जरांगेंकडून अप्रत्यक्षपणे सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा इशारा। त्याला आता काय समजत त्याला जर वाटतं गावबंदी त्याला, पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको, तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही, तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही मांडली, त्यामुळे तुमचा आमचा काय संबंध नाही। मनोज जरांगे नाटकी माणूस, लोकांची फसवणूक करतो। वाशीत बंद खोलीत काय चर्चा केली, खुलासा करावा, अजय बारसकर आक्रमक। वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावं, उपोषणादरम्यान एखाद्या वृद्धाचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार, मनोज जरांगेंचा इशारा। सगळ्या वृद्ध महिलांनी म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या आमरण उपोषणाला बसायचं, पुरे लांबच बाजा टाकलं, ही सरकारची जबाबदारी, डॉक्टरची जबाबदारी। त्यातलं एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी। मराठा आरक्षण दिलं पण सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही। अधिसूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय राज्यात निवडणुका नको, जरांगेंचा सरकारला इशारा। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं, पण त्यांना आता रात्री येऊन लक्षात आलं असेल की मराठा बदललाय, 100% बदललाय, आणि खरंच ते शहाणे असतील तर त्यांनी आता कालचे मॅटर होऊन तरी ओळखून घ्यावं आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनी करावी। जरांगे स्वतःला देव समजू लागले, कायदा माहित नाही, बोलता येत नाही, आमचा त्यांना विरोध आहे। अजय महाराज बारसकरांची टीका। जरांगेंच्या मागे अदृश्य शक्तींचा हात, त्यांच्या मागे भुजबळ असल्याचा संशय असल्याचीही केली शंका व्यक्त। समाजाबाबत मी कट्टर, पण अजय बारसकर हे केकखोर। भोंदू महाराज, त्याने मला शिकवू नये, जरांगेंचा हल्लाबोल। तर तुकाराम महाराजांवरील वक्तव्याबद्दल खेद व्यक्त। 10% आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळं करण्याचा सरकारचा प्लॅन। बारसकरांच्या मागे कोण नेते मला माहिती, सरकारनं आता ट्रॅप रचणं बंद करावं, जरांगेंचा सरकारसह अजय बारसकरांना इशारा। महाराजांबद्दल केला असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे, दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी मागतो। तुकाराम महाराजांच्या उपोषणात झालंही असेल, कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं 100%, कारण माणसाची चिडचिड असते, काय असते ते। सरकारची भूमिका स्वच्छ आणि पारदर्शक, घाई गडबडीत कोणता निर्णय घेता येत नाही, जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी, मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना सल्ला। राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, पारदर्शक आहे। राज्य सरकारच्या भूमिकेनुसार समाजाने आता या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुणीही आंदोलन करू नये अशीच माझी त्यांना विनंती आहे।